नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। तर झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात। नवीन दिवस तुम्हाला सर्वांना आनंदाचा सुखाचा जावो। तर सगळं तयार होऊन मी चाललेली आहे हॉस्पिटलला। घरात जो मिळेल तो ड्रेस मी घालून लगेच तयार होत असते, कारण आम्हाला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर दुसरा ड्रेस घालायचा असतो। हा स्क्रब आहे ब्ल्यू कलरचा, हा आमच्या हॉस्पिटलचा ड्रेस आहे। तर तिथे गेल्यानंतर तो आम्हाला बदलायचा असतो आणि हॉस्पिटलचा ड्रेस घालायचा असतो। त्यामुळे घरातून मिळेल ते कपडे घालायचे आणि पळायचं असतं हॉस्पिटलला। दिवसापासून पास्ता खायचा होता, तर आज फायनली नाश्त्याला पास्ता बनलेला आहे। चला मग निघूया हॉस्पिटलला जाण्यासाठी। घरी येऊन फ्रेश वगैरे झाले, घरात आलेल्या कामाला लागले, कारण उद्या घरी येणार आहेत पाहुणे। कोण येणार आहे ते तुम्हाला उद्या कळेलच, आणि उद्या काय काय असणार आहे ते। या ठिकाणी मी थोडंसं तयार झाले एक रेसिपी शूट करण्यासाठी, रील्ससाठी आणि शॉर्ट व्हिडिओसाठी। मी आज एक भाजी बनवणार आहे, त्याचा व्हिडिओ शूट करायचा आहे। त्यासाठी मी थोडी तयार झाले, नाहीतर असं घरी लिपस्टिक वगैरे लावून कोण बसतं तेव्हा। लिपस्टिक लावायला खरं तर मला खूप आवडते, पण लिपस्टिकमुळे कॅन्सर सारखे खूप भयानक आजार होऊ शकतात लिपस्टिक सतत पोटात गेल्यामुळे। त्यामुळे मी कामापुरती लावते आणि नंतर पुसून टाकते। जेव्हा कधी मला जेवण वगैरे करायचं असतं तेव्हा पण मी ती पुसून टाकत असते। बाहेर गेल्यानंतर कार्यक्रमात पण जेवताना वगैरे ती पुसत असते। कॅन्सरवरून आठवलं, आमच्या हॉस्पिटलमध्ये एक अशी संस्था आहे की जी इट्स माय विश वगैरे अशा काहीतरी नावाने आहे, मला आता नाव आठवत नाही। त्याच्यामध्ये विश होतं एवढं नक्की आठवते। तर कालच एक जण माझ्याकडे आले होते आणि ते म्हणाले की मॅडम याच्यावरती तुमची साईन पाहिजे। मग विचारलं की कशासाठी वगैरे, तर त्यांनी मला सांगितलं की अशी अशी एक संस्था आहे आणि ती खूप क्रिटिकली इल पेशंट असतात, म्हणजे की त्यांना भयानक काहीतरी आजार झालेला आहे, शक्यतो कॅन्सर सारखे। तर एक 4 वर्षाचा छोटा मुलगा आहे आमचा पेशंट, त्याला कॅन्सर आहे, प्रीबी ALL। त्याची किमोथेरपी चालू आहे। तर त्याच्याकडे ती संस्था गेली होती आणि त्याने विश विचारलेली त्याची, तर त्याने सायकल मागितलेली आहे। तर मी सिग्नेचर केल्यामुळे त्या मुलाला आता ती सायकल मिळणार आहे त्या संस्थेमार्फत। तर मला एवढं छान वाटलं की अरे असं पण काही संस्था आहेत ज्या अशा मदत करतात, लोकांच्या इच्छा पूर्ण करतात। मी जेव्हा त्यांच्याशी डिटेलमध्ये बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ही संस्था जर एखाद्या व्यक्तीला कोणत्या तरी देशामध्ये जायचंय, कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीला भेटायचंय, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात किंवा बऱ्याचशा विश असतात त्या पूर्ण करते। ऐकून खूप छान वाटलं, पण असं वाटायला लागलं की खरंच एखादी अशी संस्था पाहिजे होती की ज्याच्यामध्ये पेशंट म्हणू शकतील की मला माझा आजार बरा होऊ दे आणि तो आजार बरा होऊन जाईल विदाऊट एनी ट्रीटमेंट। पण असं काही नसतं, हे खूप दुर्दैव आहे। खूप छोटी छोटी मुलं असतात आणि खूप जरी वयस्कर पेशंट असले तरी प्रत्येकाबद्दलच वाईट वाटत असतं। त्या इमोशन्स जरा वेगळ्याच असतात, पण शक्यतो मी त्या सांगत नाही कोणासमोर वगैरे। आम्ही हॉस्पिटलच्या बाबतीत काही चर्चा करत नाही दुसरीकडे कुठेही। ठीक आहे, आता आपण आपल्या कामावर येऊया। काय करते? आबलचं काय करते? काकाला फोन करते। बर, तू कुठे चालली पर्स घेऊन? पर्स घेऊन कुठे चालली? फिरायला? छान आहे ग तुझी पर्स, मला दे ना। बाळाची? कोणी आणली बाळाला? कोणी आणली? दादाने? बर बर। आणि तू काय करत होती आता? या बकेट मधले सगळे कपडे निघतून वॉशिंग मशीन मधून बाहेर काढल्यात। खूप कामाची माझी ठक्कू, हो ना? यश यश यश। आईचं शूटिंग करते निघतो इथे। झालं का शूटिंग करून? बर, आता फोटो काढ माझा एक, फोटो काढ ना माझा एक, फोटो काढ। हा, देव पोच। व्हेरी नाईस, व्हेरी नाईस। तू कुठे चालली पर्स घेऊन? पिक्चरला? पाहुणे येणार असल्यामुळे हे सगळं घर आवरायचं आहे आता आम्हाला। हे नीतूची सगळी खेळणी आहेत। गाय या खोलीत नेतेत सर्वांना। एवढा पसारा पडलाय सगळीकडे, कपडे वगैरे बॉक्सेस आहेत। आता हे सगळं आवरायचं आहे।
कपड्यांच्या घड्या नित्तूने घातलेल्या आहेत. नित्तू आजकाल खूप काम करायला लागले, हो ना? हा, अजून काय काय करते दाखव दाखव दाखव. ट्रायपॉडला मोबाईल लावून म्हणून मागे लागले. पिलू गेम खेळताना लावायचा, गेम खेळताना. नित्तूची आजी भजनाला जाऊन आले आणि त्या आता नित्तूला घेऊन खाली गेल्यात. तोपर्यंत मी घरातली कामं आवरून घेते पटपट. कामावरून काहीतरी आठवलं ते म्हणजे की आपण कामाच्या बाबतीत ना नेहमी प्रामाणिक राहिलं पाहिजे. म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करतो जिथून आपल्याला पैसे मिळतात त्या ठिकाणाशी तर खूप प्रामाणिक राहिलं पाहिजे. त्या ठिकाणाला नेहमी ग्रेटफुल मानलं पाहिजे. म्हणजे की आपण काम करतोय आणि उगीच नावं ठेवायची, म्हणजे कामाचं ठिकाण असलंच आहे, तिथले लोकच असे आहेत, तिथं असंच आहे, पॉलिटिक्सच चालतं, पार्शलिटीज करतात, तर ही कुरबुर अजिबात करायची नाही. जरी असेल तरीही कुरबुर करायची नाही, कारण त्या ठिकाणावरून आपल्याला पैसे मिळतात, त्याच्यावरती आपलं पोट भरतं. तर त्या कामाला नेहमी आपलं मानून आपण ते काम प्रामाणिकपणे करत राहायचं आणि त्याला कधीही नावं ठेवायची नाहीत, कधीही तुच्छ लेखायचं नाही. कालच आम्ही मिसेस मूवी पाहिला, जो नवीनच आलेला आहे, ज्यामध्ये एका मॅरिड कपलची स्टोरी दाखवलेली आहे. आणि कपलची म्हणण्यापेक्षा एका मुलीचं दाखवलेलं आहे जास्तीत जास्त वर्णन. तर त्या मुलीला संसारामध्ये म्हणजे की नवीनच लग्न झाल्यानंतर किती स्ट्रगल करायला लागतो हे दाखवलंय. स्ट्रगल इन द केस की तिला घरातली सगळी कामं करावी लागतात, तिला तिच्या करिअरबद्दल काहीही विचार करता येत नाही. आणि खरंच ही सध्याच्या काळातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण याच्यावरती प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. त्या मुलीला त्रास होतोय हे आम्हाला कळत होतं, परंतु निखिलचं असं मत होतं की तिच्या घरचं जर सगळं चांगलं असेल तर मुलीला घरातलीच कामं करायची असतात, म्हणजे की स्वयंपाक, घर आवरणं वगैरे, तर ते करायला काहीच हरकत नाही. तर तुम्हा सर्वांचं मत याबद्दल काय आहे हे नक्की सांगा आपल्याला कमेंटमध्ये. कारण खरं तर हा विषय वादाचाच आहे की काहींना वाटतं की मुलींनी घरातून बाहेर पडून कामं केली पाहिजेत, काहींचं असं मत असतं की नाही, मुलींनी घरात बसून घरातली सगळी कामं केली पाहिजेत. परंतु माझ्या मते तर प्रत्येक मुलगी ही तिच्या पायावरती उभी असली पाहिजे. प्रत्येक मुलीला विचारांचं, राहण्याचं, सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. जर मुलींना आपण स्वातंत्र्य दिलं ना तर त्या खंबीरपणे उभे राहून खूप काही चांगल्या गोष्टी करू शकतात. या ठिकाणी माझी सुरू आहे आठवड्याभराच्या कामाची तयारी. म्हणजे की आठवड्याभराचं लसूण खोबरं मी एकदमच तयार करून ठेवते. थोडंसं यावेळी मी खोबरं भाजून घेतलंय. या ठिकाणी लसूण घेतलेलं आहे सोलून. आजची आपली भाजी बनत आहे इथे हरभऱ्याची. आणखी या ठिकाणी मी कारलं चिरून घेतलेत, बारीक काप करून घेतलेत कारल्याचे. आता हे तेलामध्ये थोडेसे फ्राय करायचे. व्हिडिओ शूट करण्यासाठी मी अशी सर्व तयारी करून ठेवलेली आहे. आता मला लवकरच माझा व्हिडिओ बनवायचा आहे. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. निखिल जरा बाहेरून लेट आले त्यामुळे आम्ही लेट जेवण केलं. काय चाललंय? मूवी नाईट. नित्तू झोपणार आहे ना? नित्तू तू झोपणार ना? नित्तू तू झोपणार ना? तू झोपणार ना की मूवी बघणार? झोपायचं, लहान बाळाने लवकर झोपायचं. आज येताना मी हे काळी द्राक्ष घेऊन आलेत आणि 150 रुपयाला मला 1 किलो आणि थोडेसे वर असे मिळाली. खूप मस्त आहेत, खूपच गोड द्राक्ष आहेत. अशी द्राक्षे मिळायला पाहिजेत. छोटी छोटी असली तर ती कधी गोड नाहीत लागत. ही खूप गोड आणि हिची साल पण एकदम बारीक आहे. हे आम्ही मिठाच्या पाण्यात घालून स्वच्छ धुवून घेतल्यात. आणि आता आम्ही मुंजा मूवी बघणार आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल की कसा मूवी होता. तर चला मग बाय सर्वांना, गुड नाईट. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये.